नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाची आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी थेट संबंधित अशी बातमी जाणून घेणार आहोत. जर तुम्ही एसटी बसने प्रवास करत असाल, ज्येष्ठ नागरिक असाल, विद्यार्थी असाल, दिव्यांग असाल किंवा सवलतीच्या तिकिटावर प्रवास करत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण बनावट ओळखपत्रावर एसटीने प्रवास केल्यास आता थेट कडक कारवाई केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजे आपली एसटी यामध्ये अनेक प्रवासी सवलतीचा लाभ घेण्यासाठी बनावट ओळखपत्रांचा वापर करत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. विशेषतः ज्येष्ठ नागरिक सवलत, विद्यार्थी सवलत, दिव्यांग सवलत या सवलतींचा गैरवापर होत असल्याचं प्रशासनाच्या लक्षात आलं. यामुळे महामंडळाचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत होतं. अकोला विभागात ही बाब गंभीरपणे समोर आली. एका नागरिकाने आपले सरकार पोर्टलवर तक्रार दाखल केली की एसटी बसमध्ये बनावट ओळखपत्रावर प्रवास सुरू आहे. या तक्रारीची दखल घेत अकोला विभाग नियंत्रक कार्यालयाने मोठा निर्णय घेतला आहे. आता अकोला विभागातील सर्व एसटी आगारांना आणि सर्व वाहकांना स्पष्ट आणि लेखी आदेश देण्यात आले आहेत. आता नियम नेमके काय बदलले आहेत ते समजून घेऊया. सवलतीचे तिकीट देण्यापूर्वी प्रवाशांचं ओळखपत्र तपासणं बंधनकारक आहे. ओळखपत्र बनावट किंवा चुकीचं आढळल्यास तिकीट दिलं जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीत बनावट ओळखपत्रावर सवलत मिळणार नाही. गरज पडल्यास प्रवाशावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. तर आता प्रवाशांनी काय काळजी घ्यावी? जर तुम्ही सवलतीवर प्रवास करत असाल तर मूळ आणि वैध ओळखपत्र सोबत ठेवा. फोटोकॉपी असल्यास ती स्पष्ट असावी. कालबाह्य ओळखपत्र वापरू नका. दुसऱ्यांचं ओळखपत्र वापरण्याचा विचार सुद्धा करू नका. लक्षात ठेवा, आज थोडी सवलत मिळेल पण उद्या दंड, अपमान आणि कारवाईला सामोरे जावं लागू शकतं. या निर्णयामुळे एसटी महामंडळाचं आर्थिक नुकसान थांबेल, खऱ्या लाभार्थ्यांना सवलत मिळेल, नियमांचा गैरवापर कमी होईल, प्रणाली अधिक पारदर्शक बनेल. म्हणजे हा निर्णय फक्त एसटी साठी नाही तर प्रामाणिक प्रवाशांसाठी फायद्याचा आहे. प्रशासनाकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे, बनावट ओळखपत्रावर प्रवास करणाऱ्यावर कोणतीही माफी न देता नियमानुसार कारवाई केली जाईल. म्हणूनच मित्रांनो, आजच तुमची कागदपत्र तपासा आणि नियमांच्या चौकटीतच प्रवास करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. अशाच सरकारी आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र नातेवाईकांना नक्की शेअर करा. मी पुन्हा भेटेन अशाच एका महत्त्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.